मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे नाकाला नक्की कशा कशाचा वास येतो. व्हॉट एक्झॅक्टली डज द नोज स्मेल? विक्रमाला घेऊन वेताळ वासाच्या वाटेवर जातो. विक्रमाच्या राज्यात साऱ्या प्रजेलाच सर्दी, खोकला, तापाच्या साथीनं नुसतं पिडलं होतं म्हणा ना. शिंकून शिंकून नुसते हैराण झाले होते सारे. सर्दीने नाकाचा रस्ता अडवून ठेवला की मग काही कळायला मार्ग राहत नाही. मग जाताना शेजारी विविध सुंदर सेंट्सचं, परफ्यूमचं दुकान असो की सार्वजनिक मोटारी असो की जनावर मरून पडलेलं असो, वास येईनासा झाला की आपल्या परिसरापासून आपण जणू अलिप्तच होतो, पूर्णपणे तुटतो. वास ही अशी जबरदस्त जाणीव आहे, पण तिची उणीव सर्दी झाल्यावरच जाणवते. माणसे, पशुपक्षी यांच्या वास घेण्याच्या इंद्रियाविषयी आणि क्षमतांविषयी विचार करतच विक्रम राजा त्या रातराणीच्या सुगंधाने भारलेल्या अंधार वाटेने निघाला होता. रातराणीचा सुगंध हाच जणू त्या निर्मनुष्य अंधाऱ्या दुर्गम वाटेवरचा साथीदार झाला होता. विक्रमाच्या मनाला जाणवणारी प्रसन्नता केवळ या सुगंधामुळेच होती, नाहीतर त्याच्या अवतीभोवती प्रसन्न होण्यासारखं काहीही नव्हतं. काय राजा, आज वासाच्या वासावर निघालास वाटतं. आपलं वासाच्या वाटेने विचार निघालेत तुझे. वासांचा उपयोग केवळ परिसरातल्या चांगल्या वासाच्या गोष्टी आणि सुगंधी आणि दुर्गंधी गोष्टी कळण्यासाठीच होतो. पण या सुगंधातून आणि दुर्गंधातून नक्की कळतं तरी काय रे आपल्याला? विक्रमाच्या विचारधारेत सूर मारून वेताळाने मुद्द्याला हात घातला. वेताळा, नाकाला आजूबाजूच्या परिसरातील सुगंधी आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ तर कळतातच, पण त्याहूनही पुढे जाऊन बोलायचं झाल्यास नाक हे आजूबाजूच्या हवेत काय काय मिसळलंय, म्हणजे कोणते स्थायू मिसळलेत, कोणते द्रव मिसळलेत आणि कोणते वायू मिसळलेत याचा सतत मागोवा घेत असतं. नाक हे सर्व काम बसल्या जागी करत असतं आणि सगळा अंदाज केवळ आत येणाऱ्या हवेचा अभ्यास करून लावत असतं. जंगलातला फेरफटका. पुन्हा थेअरीमध्ये घुसलात महाराज साहेब. जरा ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा प्रॅक्टिकल बोला. चला, आपण काय करू, अंधाऱ्या जंगलात चक्कर मारून येऊ. शिवाय तुमच्या राज्यातही थोडी भ्रमंती करून येऊ. आणि आज चेंज म्हणून विविध कीटक, प्राणी आणि पक्ष्यांवर बसून जाऊया फिरायला. ताकि लोगों को पता न चले कि स्वयं महाराज आए हैं. चला. असं म्हणत विक्रम वेताळ अतिशय लहान झाले आणि एका गिधाडावर जाऊन बसले. वल्चर. गिधाड उडू लागलं. रात्री गिधाड उडतात? त्या रात्री तरी उडत होते. विक्रम राजा सांगू लागला, वेताळा, ते बघ,
जंगलात एका आजारी रेड्याची किंवा वयस्कर रेड्याची शिकार झालीये. मांसाचा केवढा मोठा ढीग पडलाय रेड्याच्या आकाराचा. नुसता घाण वास पसरलाय. प्राण्याच्या शरीरातील वायू आधी बाहेर गेला, मग शरीरातील रक्त मांस यांच्यातील द्रव पदार्थ बघ कसा कुजून कुजून हवेत मिसळतोय. म्हणजे द्रवाचं मिक्सचर होतंय हवेत आणि त्या मांसात मिसळलेले सूक्ष्म स्थायुकण हलकेच सुटून हवेत मिसळत आहेत. सर्व संपल्यानंतर हाडे राहत आहेत. हाडांचीही तीच गत. एकूणातच रक्त मांस हाडे यांच्यात असणारे लिक्विडचे घटक वेगळे होऊन हवेत विरतात आणि मग मागे राहिलेले सूक्ष्म स्वरूपातील सॉलिडचे सूक्ष्म कण हवेत मिसळतात. हाडांमध्ये तर मुख्यांशाने स्थायूच, पण ते ब्रिटल किंवा ठिसूळ असतात, तर स्नायू किंवा मसल्स मधले सॉलिड्स हे इलास्टिक असतात. आणि या सर्वांचेच सूक्ष्म कण हवेवर तरंगत सर्व दूर जातात आणि त्यांचाच तर दुर्गंध येतो. तोच तर दुर्गंध असतो. अरे बापरे, किती घाण वास येतोय हा. जेवढा वास अधिक तेवढे त्यात मिसळलेले सूक्ष्म रूपातील द्रव आणि स्थायू अधिक. अरे 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 अरे, चला रे आता दुसरीकडे. किती घाण वास येतोय. स्थायूंचाच घाण वास येतो म्हणतोस? थांब, आता तुला घेऊनच जातो सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे. सार्वजनिक स्वच्छतागृहे असं म्हणत वेताळ विक्रमाला घेऊन एका सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे एका मुतारीच्या जवळ आला. अरे वेताळा, आलं लक्षात मला माझी चूक. माणूस प्राणी यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या युरिन किंवा मूत्रालाही वास असतोच. खरं तर मूत्र म्हणजे बेसिकली पाणी. पाण्याला स्वतःचा काही वास नसतो, पण तो वास बॉडीतून पाण्यात मिसळलेल्या सूक्ष्म लिक्विड आणि सॉलिड घटकांमुळे असतो आणि तोही हवेत मिसळतो. अमोनिया वायूच्या वासासारखा त्याचा वास या स्वच्छतागृहांच्या तिथे यायला लागतो. या केसमध्ये द्रवरूप असणाऱ्या युरिन मधील सूक्ष्म द्रवकण आणि स्थायूकण हवेत मिसळतात आणि तेही आपल्याला कळत राहतं. हवेत मिसळलेल्या लिक्विडचे हे उदाहरण. कुठल्याही परिसरात फिरताना बघ, सार्वजनिक स्वच्छतागृह कुठे आहे हे सांगायची गरज पडतच नाही. नाकाच्या ब्लूटूथला ते लगेचच कळतं आणि ते नाक मुरडतं. पण आता दुर्गंध खूप झाली रे, जरा चांगले वासही येऊ देत ना. असं म्हणतोस विक्रमा? बर, आता सुगंधाच्या मागावर जाऊ. सुवासाच्या मागावर. मंदिरातील सुगंध असं म्हणत सूक्ष्म रूपातील विक्रम वेताळ गिधाडावरून उतरले आणि एका फुलपाखराच्या पाठीवर बसले. उडत उडत ते फुलपाखरू एका मंदिराच्या सभोवताली असलेल्या उद्यानात आले. रातराणीचा सुगंध तिथही घमघमत होता. आहा, काय सुंदर वास येतोय पहा या मंदिरातून. आताच शेजारती झाली बहुतेक. जळालेल्या धूप आणि अगरबत्ती मधील वास इथपर्यंत येतोय, बागेपर्यंत. जेव्हा अगरबत्ती जळते तेव्हा त्यातले लहान लहान कण जळतात आणि जळल्यावर अजून लहान झालेले ते अतिसूक्ष्म कण हवेत
लाईनीने शिरून एक पांढरा ढगच तयार करतात, छोटासा. मग तो ढगच इतक्या लांबून तरंगत तरंगत आपल्यापर्यंत आला. किती सुंदर वास! त्याचप्रमाणे त्या पूजेत ठेवलेली ती सुंदर पांढरी फुलं बघ, त्या पिंडीवर ठेवलेली. मंद मंद वास इथपर्यंत पोहोचतोय. त्या अर्थी त्या फुलातले ते छान छान छोटे छोटे परागकण बहुतेक वाऱ्यावर तरंगत येऊन इथपर्यंत पोहोचतायत. या सॉलिड सूक्ष्म स्वरूपातल्या फुलांच्या दूतांनीच तर त्या सुगंधाचा पत्ता आपल्याला सांगितला ना. असे म्हणता क्षणीच विक्रम आणि वेताळ स्वार झालेले ते सुंदर फुलपाखरू त्या पिंडीभोवती उडू लागलं आणि नंतर हळूच त्या पिंडीवरल्या फुलावर जाऊन बसलं. एरवी झाडांवर उडणारे फुलपाखरू पिंडीवर कसे, हा प्रश्न तिथल्यांना पडला असेल. पण विक्रम वेताळाने मात्र त्यांच्या पद्धतीने सुगंध कुठून येतोय याची खात्री करून घेतली. मग त्या मंदिरातल्या सर्वच फुलांच्या सॉलिड परागकणांवर धूप जळून जाऊनही अजूनही वायुरूपात धूप दरवळत राहिलेल्या धूपदाणीच्या वर, सुगंधी लिक्विड असलेल्या गुलाब जलाने भरलेल्या कमंडलूवर, चंदनाच्या सहाणेला चिकटलेल्या सॉलिड चंदन कणांवर, पुजाऱ्यांनी अत्तर शिंपडायला वापरलेल्या अत्तरदाणीला चिकटून राहिलेल्या अत्तराच्या सूक्ष्म थेंबांवर, असं सगळीकडंच ते फुलपाखरू बसत होतं. त्याच्या पायाला लागलेले लहान लहान कण विक्रम वेताळा मात्र अतिशय मोठे मोठे वाटत होते, कारण विक्रम वेताळच अतिशय सूक्ष्म झाले होते. वेताळा हे झाले भक्तिभाव जागवणारे सुगंध. आता आपण नेहमी वापरतो ती सुगंधी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या दुकानात, म्हणजे ब्युटी प्रॉडक्ट विकणाऱ्या दुकानात जाऊ. तिथले सुगंध कोणते आहेत ते बघू. सौंदर्य प्रसाधने अर्थात ब्युटी प्रॉडक्ट्सचे सुगंध. बर, असे म्हणता क्षणीच विक्रम वेताळ फुलपाखरावरून उतरले आणि मूळ आकारात येऊन लगेचच एका ब्युटी प्रॉडक्ट्स विकणाऱ्या दुकानात गेले. अर्थातच अदृश्य होऊन. तिथे ब्युटी प्रॉडक्ट्स बरोबरच मेडिकल प्रॉडक्ट सुद्धा होतीच. किती सुंदर आहे हे दुकान, इथला वास, वाह वाह क्या बात है. हे बघ, या टूथपेस्ट मधून ना धड ना लिक्विड अशी पेस्ट दाबून काढावी तर तिचा कसलासा मंद घमघमणारा वास येतोय. तिथे त्या आफ्टर शेव मधील लिक्विड हातात घेताच जणू गायब होतं आणि कसलासा तीक्ष्ण काहीसा उग्र वास पसरतो. तिथं त्या चपट्या डब्यातली बारीक सॉलिड रूप पावडर हातात घ्यावी तर असा मंद मंद सुगंध पसरतो सगळीकडे. मग उभ्या गोल बाटल्यांना अशी चित्र विचित्र तिकडं झाकण झाकण उडून आत एक छोटे भोकवाले दाबले जाणारे झाकण असते. ते दाबले की फुसकन आवाज येतो आणि एक लिक्विड बारीक बारीक थेंबांच्या रूपात सगळीकडे पसरतं. हा, डिओड्रंटच्याच बाटलीबद्दल बोलतोय. ते नाही का, तेही हवेत मिसळलेल्या लिक्विडचे उदाहरण. थांब, आता विक्रमा, तुला मी ना आता एका वेगळ्याच ठिकाणी घेऊन जातो. असं म्हणत वेताळाने विक्रमाला एका दाटी वाटीने भरलेल्या हॉलमध्ये नेलं.
इतकी गर्दी, इतकी गर्दी की मुंगीही तिथे पाऊल ठेवण्याआधी 10 वेळा विचार करेल. प्रतिकूल आणि अनुकूल वायूंची जाणीव. अरे वेताळा, अरे अरे, कुठं घेऊन आलायस तू मला? या लहानशा हॉलमध्ये 100-200 लोक दाटी वाटीने बसलेले आहेत. खिडक्या बंद आहेत. असं वाटतंय असं वाटतंय की आता गुदमरून जाईन की काय. मला वाटतं की अशा वेळी इथल्या लोकांनी हवेतला ऑक्सिजन वायू श्वास घेऊन घेऊन बराचसा वापरून टाकलेला आहे आणि त्यांनी बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड नाकात घेण्यासारखाच नसतो, नाकात घेण्यायोग्यच नसतो. आणि नाकाला हे पण कळतं की आजूबाजूच्या हवेत कुठला वायू मिसळलाय आणि तो वायू श्वास घ्यायला योग्य आहे की नाही. बर, असं म्हणता क्षणीच वेताळ विक्रमाला घेऊन उडाला आणि समुद्र किनाऱ्यापासून जवळच असणाऱ्या एका डोंगरी किल्ल्याजवळ घेऊन गेला. डोंगराच्या पायथ्यापासून वर चढायला सुरुवात केली दोघांनी. वाह वाह वेताळा वाह. त्या गर्दीच्या हॉलमधून इथे डोंगर पायथ्याशी आल्यावर बहुतेक आजूबाजूच्या हवेतला ऑक्सिजन वाढला बर का. आणि ते नाकाला कळलं. नाकाने हुश्श केलं. त्यालाही रिलॅक्स वाटलं. आता जसजसा डोंगर चढत जातोय, उंची गाठत जातोय, तसा पुन्हा मधून मधून श्वास घ्यायला त्रास होतोय. तिथे पलीकडेच दूरवर दिसणाऱ्या त्या अथांग सागराकडून जोरदार वारे इथपर्यंत येत आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर असणारे पाणी सूर्यप्रकाशामुळे तापतं आणि त्याचे बाष्प किंवा वॉटर वेपर हवेत मिसळते. तेच बाष्प वाऱ्यावर तरंगत येऊन इथे डोंगर माथ्यावर असणाऱ्या हवेत जाणवते. डोकं दुखायला लागलं रे बाबा, डोकं दुखायला लागलं या उंचीवर. आजूबाजूच्या हवेत बाष्प असेल तर तेही नाकाला कळतं. तेव्हाही जड वाटायला लागतं डोकं दुखतं. नेहमीची ही कोरडी हवा नाही, हेही नाकाला कळतं. कसंच व्हायला लागतं. ज्याला तुम्ही मराठीत अनकम्फर्टेबल म्हणता ना, तेच हे फिलिंग डोंगर माथ्यावर येणार. खास करून समुद्र जवळ असताना. बर रे विक्रमा बर. अरे किती सांगत बसशील तुमची नाटकं. काय आवडतं, काय नाही आवडत, काय जमतं, काय नाही जमत, काय बरं वाटतं, कुठं कसं तरी वाटतं, कुठं अनकम्फर्टेबल वाटतं. तुम्हा माणसांच्या एकंदरच वावराला खूपच मर्यादा असतात नाही का. आजवर तू डोळ्याने काय पाहतो, कानाने काय ऐकतो, स्पर्शाने काय समजून घेतो आणि आता नाकाने काय हुंकतो हे सांगितलंस. पण काय रे, तुमची जीभ ही नक्की कशासाठी असते रे? तुमच्या फिजिक्सच्या दृष्टीने जिभेला काय कळतं? केवळ खायला आणि बडबड करायला जीभ दिलेली आहे का? उपयोग काय आहे नक्की या जिभेचा? पण आजची रात्र मात्र संपत आली. माझ्या वावराला नसली तरी पृथ्वी तलावरील वेळेला मात्र मर्यादा आहेत. आम्हालाही आमची कामं वेळेतच उरकावी लागतात. काय येतो बर का मी विक्रमा. हा 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 हा. असे म्हणत वेताळाने उज्जैन नगरीतल्या क्षिप्रा नदी तीरी विक्रमाला सुखरूप सोडलं आणि तो मात्र लुप्त झाला. कोणताही गंध, कोणताही आवाज आणि अस्तित्वाची कोणतीच खूण माग न ठेवता.